तर भावांनो, आज मी चॅलेंज घेतलंय 11 गावामधील 11 मारुतींच्या दर्शनाचं आणि त्याची सुरुवात चला आपल्याच गावापासून करूया. माझं गाव म्हणजे नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यामधील एक छोटस म्हणजे सत्तेगाव. मग सर्वात पहिले गावातलेच मारुती रायाचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर दुसऱ्या मारुती रायाच्या दर्शनासाठी आलो. हे गाव म्हणजे येवला तालुक्यामधील मुखेड हे गाव. मग मुखेडच्या मारुती रायाचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर आम्ही येवल्याच्या दिशेनं निघालो, कारण की येवल्यात जरा काम होतं आणि आपलं चॅलेंज पण पूर्ण करायचं होतं. मग मुखेड झाल्यानंतर आम्हाला तिसरं गाव लागलं, ते म्हणजे भिंगारे. मग इथल्या दक्षिणमुखी हनुमान मंदिरामध्ये दर्शन घेतलं आणि त्यानंतर आम्ही आलो चौथ्या गावामध्ये म्हणजे भिंगारे गावाजवळ असलेल्या साताळी गावामध्ये. मग साताळी गावच्या हनुमंतरायाचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर आम्ही आलो साताळी गावच्या पुढे असलेल्या चिचुंडी गावामध्ये. मग इथल्या हनुमंतरायाचं दर्शन घेतल्यानंतर आमची 11 गावांपैकी 5 गावे झाली होती. मग त्यानंतर आम्ही आलो 6व्या गावाच्या ठिकाणी म्हणजेच येवल्याजवळ असलेल्या अंगणगाव या ठिकाणी. मग तिथल्या मारुतीरायाचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही पोहोचलो येवल्यातील विंचूर चौफुलीवर असलेल्या दक्षिणमुखी हनुमान मंदिरामध्ये. मग इथलं मारुतीरायाचं दर्शन घेतल्यानंतर येवल्यामध्ये असलेलं काम आटोपलं आणि डायरेक्ट पोहोचलो निफाड तालुक्यामध्ये शिरवाड्या या गावामध्ये दक्षिणमुखी हनुमान मंदिरामध्ये. मग तिथल्या मारुतीरायाचं दर्शन वगैरे घेतलं आणि मित्राला भेटून डायरेक्ट पोहोचलो निफाड तालुक्यामधील वाकद या गावामध्ये. आता आपल्या 11 गावांपैकी 9 गावे झाली होती. मग वाकदच्या हनुमंतरायाचं दर्शन घेतलं आणि डायरेक्ट पोहोचलो अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यामधील धामोरी या गावामध्ये. मग तिथल्या हनुमंतरायाचं दर्शन घेतल्यानंतर 10 गावे पूर्ण झाली होती. आता फक्त एकच गाव बाकी होतं आणि त्यामध्ये आठवलं की आपलं मेन ठिकाणच राहून गेलं, कारण की त्या ठिकाणी स्वतः भगवान श्रीरामाने मुख धुतलं होतं, त्यामुळे त्या गावाचं नाव पण मुखेड असं पडलं. बरं, या 11 गावांपैकी तुमचं कोणतं गाव आहे कमेंट मध्ये नक्कीच सांगा आणि जर तुमच्या गावामध्ये काही ऐतिहासिक मंदिर वगैरे असेल तर कमेंट मध्ये नक्कीच सांगा बरं का.